औद्योगिक वसाहतीचे केंद्र असलेल्या नांदगाव पेठ परिसरात बुधवारी रात्री 9च्या सुमारास माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। दुचाकीचा किरकोळ धक्का लागल्याने क्षुल्लक वादातून 3 तरुणांनी 2 सख्या भावांवर रस्त्यात गाठून त्यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात 33 वर्षीय गौरव सुधाकरराव घोटेकार याचा जागीच जीव गेला, तर त्याचा धाकटा भाऊ सौरभ सुधाकर घोटेकार जखमी झाला। यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले। मूळचे अंजनगाव सुर्जे येथील रहिवासी असलेले गौरव आणि सौरभ हे दोघेही नांदगाव पेठ येथील एका नामांकित कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। सौरभ गेल्या 8 वर्षापासून या कंपनीत काम करत होता। त्याचा मोठा भाऊ गौरव हा अवघ्या 8 दिवसापूर्वी नवीन स्वप्ने घेऊन नोकरीवर रुजू झाला होता। बुधवारी सायंकाळी कामावरून सुट्टी झाल्यानंतर दोन्ही भावांनी महामार्गावरील ढाब्याजवळ जेवण केले। त्यानंतर मेडिकलमधून औषधे घेऊन ते नमन विहार येथील आपल्या घराकडे दुचाकीने जात होते। दोघे भाऊ नांदगाव पेठ बस स्थानक परिसरात पोहोचले असता समोरून येणाऱ्या एका दुचाकीशी त्यांच्या दुचाकीचा किरकोळ स्पर्श झाला। ही बाब इतकी नगण्य होती की ती साध्या माफीने मिटू शकली असती, मात्र समोरच्या दुचाकीवर स्वार असलेले 3 तरुणाच्या डोक्यात जणू सैतानच संचारला होता। त्यांनी शिवीगाळ करत वाद उरकून काढला आणि काही क्षणातच त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांचा जीव घेतला। त्यानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच गौरवची प्राणज्योत माळवली। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। अवघ्या 25 मिनिटात पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून पळून जाणाऱ्या 3 मारेकऱ्यांना जेरबंद केले। आरोपी आदेश रघुनाथ तेलमोरे, रोहित संजय तायडे आणि यशोदीप विनायक वेलकर हे वाळकी रस्त्याने पळून जात होते, मात्र नांदगाव पेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने नाकाबंदी करत या आरोपींच्या मुसक्या आवळल्या। किरकोळ वादातून कोणाचे तरी घर उद्ध्वस्त करणाऱ्या या गुंडांना आता तुरुंगाची हवा खावी लागेल।